समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्हा परिषद राजकारणात पुन्हा एकदा मोठा पॉलिटिकल ट्विस्ट पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान झालेल्या राजकीय माहितीतच राडा संपूर्ण महाराष्ट्रानं बघितला। त्याचे पडसाद विधान परिषदेच्या सभागृहात उमटले होते। त्यावेळच्या जखमा अद्याप भरल्या नसतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत सातारा जिल्हा परिषदेत सभापती भाजपचाच होणार असा जोरदार दावा केलाय। विशेष म्हणजे अध्यक्ष निवडणुकीवेळी बहुमत नसतानाही दिलेला शब्द खरा करून दाखवलेल्या जयकुमार गोरेंनी आता विषय समित्यांच्या सभापती पदासाठीही तसाच आत्मविश्वास दाखवलाय। येत्या 4 एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेमध्ये विषय समित्यांच्या सभापतींची निवड होत असून या पार्श्वभूमीवर गोरेंच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांच्या रणनीतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। महायुती म्हणून सर्वांनी एकत्र यावं ही आमची भूमिका आहे, पण भाजपचा सभापती व्हावा ही माझी ठाम भावना आहे, असे स्पष्ट वक्तव्य करत जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा राजकीय पटावर नवीन चाल टाकली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीवेळी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलेल्या गोरेंची ही नवीन घोषणा आता विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरणार का, की शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील नवीन रणनीती आखत राजकीय समीकरणे बदलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। 4 एप्रिलला होणारी सभापती निवडणूक सातारा जिल्हा परिषदेत नवा राजकीय इतिहास घडवणार का, की पुन्हा एकदा जयकुमार गोरेंची चाल सर्वांवर भारी पडणार, याच प्रश्नांची उत्तरं आता येत्या काही दिवसात मिळणार आहे। सभापती निवडीमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये इतर पक्षांना आता बरोबर घ्यायचा प्रयत्न करणार का? मी कोण बरोबर घेणार, मलाच कोण बरोबर घेत नाही, मी कुणाला बरोबर घेऊ। विषय काय आहे की या प्रक्रियेमध्ये मी आजही सांगतो, परवाही बोललो, भविष्यातही सांगेन, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे ही माझी भूमिका सातत्यानं होती। महायुती म्हणून व्हावा ही माझी भूमिका मी सातत्यानं आपल्याकडे बोलून दाखवली होती। महायुतीतनं नाही झाला तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होणार हेही मी सांगितलं होतं। त्या अनुषंगानं प्रयत्न आम्ही केले, सुदैवानं आम्हाला यश आलं। आताही आमची परिस्थिती आहे, महायुती म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी माझी भावना आहे। नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले पाहिजेत ही माझी भावना आहे। त्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करू। हो, विधानसभेमध्ये कायदे तज्ज्ञांची कमिटी नेमणार आहे अशा पद्धतीचं सभापतींनी काही वक्तव्य केलं होतं का, की वरिष्ठांची बैठक जी झाली होती त्या अनुषंगाने एसपींच्या चौकशीबाबत काय तज्ज्ञ? नाही, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। सभापती लेवलला काय बैठक झाली मला माहिती नाही। ते वरिष्ठ निर्णय घेत असतात, वरिष्ठ त्याची माहिती ठेवत असतात। माझ्या माहितीप्रमाणे असे कुठले निर्देश सभापतींनी दिलेले नाहीत आणि कल्पना नाही, मला दिली असतील तर माझ्या मी नसताना किंवा मला माहिती नसताना दिली असतील तर मला कल्पना नाही। परंतु अशा न्यायिक चौकशी करत असताना त्याला शासनाची शिफारस लागते, मुख्यमंत्री महोदय निर्णय घेत असतात। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पवार आणि निलेश भिल्लारे, सातारा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।